श्री स्वामी समर्थ मित्रांनो, मी तन्मय तुमचं आजच्या नवीन पण एक तुमचं शहरचं स्वागत करतो. पाहू शकता हे जे दिसून आलेलं आहे याच्या आधी मी एक व्हिडिओ टाकलेला आहे सोयाबीन पेरणीचा. तो आपला पहिला प्लॉट आहे. दुसरा प्लॉटसुद्धा आपल्याला पेरून दिला आहे. हा आता आपला तिसरा प्लॉट आहे. कमीत कमी हा 10 एकराच्या जवळपासचा आपला प्लॉट आहे. जे टिनाचे शेड दिसून एक पूर्ण प्लॉट आहे, नवीन प्लॉट आहे. आपण पूर्ण सोयाबीन पण याच्यात सोयाबीन आणि तूर घेऊन आले आहे. छोट्या पेरणी यंत्रानं पेरणं चाललं ट्रॅक्टरनं. सोयाबीन प्लस तूर असं मिक्स आहे. म्हणजे झाड दिसून आलं कडुलिंबा झाडापासून आपण इकडे सुरुवात केलेली आहे. तिकडे पूर्ण आपण माळा ठेवलं म्हणजे आपण चणा किंवा गहू घेऊ शकलो पाहिजे या हिशोबाने आपलं पेरणं झालं. पाहू शकता सोयाबीन आणि तूर आहे. आपल्याला यावर्षी बेड काही करता आले नाही, म्हणून आपण बगर बेडनं सोयाबीन तूर पेरून आलं आहे. पण जे आपण मागचा व्हिडिओ टाकला त्याच्यानुसार 8 दिवस लेट सोयाबीन आहे. म्हणजे आपले शनिवार रविवारी, मागच्या शनिवारी आणि रविवारी पेरणं झालं आहे. त्यानंतर येणाऱ्या नेक्स्ट सोमवारी म्हणजे त्यानंतर पुढल्या हप्त्यातल्या सोमवारपासून आपलं पेरणं लागलेलं आहे. एका दिवशी आपण पेरण्याचा प्रयत्न करू. हे जे पूर्ण प्लॉट दिसून आलं आहे, एवढाही प्लॉट आणि तिकडलं तर ते घर दिसून आलेलं टिनाचं, तिकडला प्लॉट तो सर्व एकाच दिवशी पेरले गेलं पाहिजे असं विचार करू आपण. म्हणजे एका दिवशी पूर्ण पेरणं आटोपलं पाहिजे अशा हिशोबाने आपण पेरणं करू. तुम्हाला मी बियाणे दाखवतो कोणतं आहे काय आहे सर्व तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. हे चारू तूर आहे आपली, घरगुती तूर आहे, घरचीच तूर आहे. मागच्या वर्षी चांगली पिकली, आपण तेच तूर यावर्षी आपण वापरून आलेला आहे. परत सोयाबीन पण दाखवतो कोणकोणचे. पण 2 व्हेरायट्या घेतल्या, एकाच कंपनीच्या 2 व्हेरायट्या घेतलेल्या. एक आपली रुची आहे, दुसरी जी आहे दुसरी रुचीच आहे. बघू शकता रुची 2001 आणि एक 9001 पेरणार. याच्यात आपली तूर आहे. अशा प्रकारे आपलं पेरणं झालं आहे. 2 व्हेरायट्या घेतल्या, 2001 आणि एक 9000 घेतलेली आहे रुचीची. होऊ शकतं. ते म्हणाल कोणचं खत वगैरे पेरताना खत वगैरे कोणतंच टाकलं नाही याच्यात. नाही जे काय आपण पोटॅश वगैरे जे कोणचे खत आपण टाकतो 19 10 26 26 20 वगैरे कोणतं आपण जे कोणतं सोयाबीनला खत लागते ते आपण खत वापरत नाही. आपण 8 ते 10 वर्ष झाले आपण खत एकही खत आपण सोयाबीनला देत नाही. फक्त आपण चणा पेरताना फक्त खत वापरून आलं आहे. चणा पेरताना फक्त आपण खताचा डोस देतो रासायनिक, बाकी अजिबात देत नाही. याच्यात आपण फवारणी हलके मारतो रासायनिक वगैरे, कारण की आपण जास्तीत जास्त ऑर्गॅनिकच औषध आपण वापरतो. म्हणजे घरी बनवलं दशपर्णी अर्क झालं, पोटॅश झालं, अजून शॉर्टरच झालं, जैव रसायन झालं, अणुजल झालं, भस्म रसायन झालं, हे वगैरे आपण फवारणी देतो पिकावर. सौम्यवाले पण रासायनिक देतो.
आपला जो प्लॉट पेरणं तिसरा प्लॉट आहे. याच्या आधी एक प्लॉट पेरलेला आहे, दुसरा प्लॉट पेरला आहे, हा तिसरा प्लॉट आपला चालू आहे. हा कमीत कमी 9 ते 9.5 एकराच्या जवळपास किंवा 10 एकर आहे, जवळजवळ 10 एकरा जवळपासचा आपला हा प्लॉट आहे. पूर्ण प्लॉटमध्ये 5 एकर आपण तूर सोयाबीन घेऊन आलो आणि उरलेलं क्षेत्र राहील 5 एकरानंतर जे काही उरण त्या क्षेत्रावर माडं सोयाबीन घेणार आहे. याच्या आधी जे आपण पेरलेलं आहे दोन्ही वर एक ते पहिल्या वर आपण हुतुतू पेरली, त्यानंतर अंकुरची किशोर पेरली, ते दोन्ही आपले प्लॉट उगवल्यानंतर परत आपण किशोर पेरली अंकुरची आणि विगर पेरली 7-7-9. तो प्लॉट आपला बसलेला आहे. विगरच्या आपल्या बॅगा बसल्या म्हणजे उगवली नाही. आपण 7 बॅगा घेतल्या होत्या, त्यातल्या आपल्या 1 बॅग पेरण्यात आली. आपल्याकडे 6 बॅगा शिल्लक होत्या. 6 बॅगा शिल्लक असल्यामुळे एक बॅग पेरून ते आपली खूपच पतली उगवली. म्हणून आपण काल त्या बॅगा वापस करून रुचीच्या 9000 वाली व्हेरायटी आणलेली आपण. मग रुची आपण 2001 पेरूनच राहिलो सोबत 9001 पण पेरता येईल अशा करून आपण तेही व्हेरायटी घेतलेली आहे सोबत. दोन्ही म्हणजे पूर्ण प्लॉट जो पूर्ण प्लॉट होईल तो आपला पूर्ण रुचीचा होईल, या हिशोबाने आपण बियाणं घेतलेलं आहे पेरणीकरिता. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, कसा नाही, माहिती कशी वाटली, काय वाटली, का नवीन माहिती पाहिजे पिकाबद्दल, मला कोणत्या याच्याबद्दल त्याची माहिती मी व्हिडिओमध्ये टाकेलच. तुम्हाला आवडेल करून चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला पिकाबद्दल नवीन माहिती पाहता येईल. धन्यवाद मित्रांनो.